नमस्कार मंडळी, नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ रेसिपी पाहणार आहोत। तर मिसळ बनवण्यासाठी इथे मी 4 चमच तेल गरम करत ठेवलेलं आहे। मिसळच्या रेसिपी मध्ये तेल थोडं जास्तच वापरावं लागतं, त्यामुळे तरी सुद्धा छान येते। तर तेल आता चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये मी राई घातलेली आहे 1.5 चमच। राई छान तडतडली की लगेच आपण यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत। कांदा पण हलकासा सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता 1/2 चमच हळद घालूया, 1 चमच काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमच लाल तिखट, 1.5 चमच मिसळ मसाला आणि 2 मोठे चमच कोल्हापुरी मसाला। मसाल्याचा छान फ्लेवर येईपर्यंत परतून घेणार आहोत आपण। आता हे जे भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण आहे ते घालायचं आहे। तर हे वाटण कसं बनवलं हे सांगते। 1 वाटी किसलेला सुका खोबरा, 2 दालचिनीचे तुकडे, त्यामध्ये लवंग, काळी मिरी, सफेद तीळ, धणे आणि 1 मसाला इलायची, अशा प्रकारे अख्खे मसाले घेऊन हा वाटण बनवलेला आहे। वाटण आपण आता यामध्ये परतून घेणार आहोत। वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत, त्यामुळे आपल्या मिसळला सुद्धा छान तरी येणार आहे। तर अशा प्रकारे वाटणाला छान तरी सुटलेली आहे। आता आपण यामध्ये वाटाणे आणि मटकी एकत्र शिजून घेतलेलं आहे ते घालूया। तुम्ही पाहू शकता छान अशी तरी आलेली आहे मिसळला आपल्या। यामध्ये आता आपण थोडं गरम पाणी घालूया। जर तुम्हाला कोणत्याही पदार्थाला तरी हवी असेल तर त्यामध्ये गरम पाणीच घालावं लागणार आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मिसळ छान अशी उकळून घ्यायची आहे आणि आता यावर कोथिंबीर पसरून घेऊया। तर आजची मिसळ रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।